हर हर महादेव। मेरा नाम हरिराम कुमार है। इस समय पानेगांव मोह अहिल्या नगर जिला है, महाराष्ट्र में। ये कौन सा मंदिर है बाबा? ये हनुमान मंदिर। आपका नाम क्या है पहले? दत्तू भाई। आप कहाँ का रहने वाले? पानेगांव, अहिल्या नगर जिला। ये कौन सा मंदिर? हनुमान। ये हनुमान जी मंदिर है, आपको दिखा देता हूँ। और वो यहाँ सामने देखिए, ये बहुत बड़ा स्थान है। काफ़ी कितना पुराना होगा ये? है कितना पुराना होगा फिर भी? हाँ, 200 वर्ष भैया, 200 वर्ष ये पुराना है। आपको दिखा देता हूँ। ये भी देखिए कितने बड़े हैं। और ये मंदिर है हर हर महादेव। आपको दिखाता हूँ अंदर का। अंदर का वीडियो दिखाता हूँ। ये कौन सा भगवान है बाबा? शनि महाराज। ये काशी ये एक काशी देवी। काशी देवी, हाँ ना? क्या बात करेगा? ये काशी देवी। हाँ, ये काशी देवी जी मंदिर है, देखिए सामने ये है। आदिमाय शक्ती आहे। हाँ धाव घाल्या येई आता पाहतेस काय निर्णय माझ्या हाँ, हाँ, बताइए। हा इधर आओ। हाँ बताइए, बोलिए। हाँ। बोलो बोलो। पास देवीचं मंदिर आहे काशी माता। अनादि अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागून त्रिविध तपाची करवया झाडणी भक्ता लागे तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा माझेल हातीबोधाचा झेंडा घेईल भेदराईत वारीशी जाईन असं देवीचं स्थान आहे। कितना पुराना होगा? हाँ, तपास नाही किती पिढ्यान पिढ्या गेल्या असं। हाँ। पिढ्यान पिढ्या पारेगाव बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। आगे बताइए, ये क्या है? कोणता? हाँ, हे जय बाबाजी आहे। हाँ, थोड़ा बताइए, किधर को बताइए। हाँ, ओके। हाँ, दिखाइए, हाँ, बोल बताइए। शांतिगिरी महाराज। हाँ, हा वेरूळ जरूर। संतांच्या सुख झाले तेव्हा म्हणून या सेवा करी त्यांची ते माझे काय कोण तो विचार वर्णवया पार महिमा त्यांचा हाँ। निर्गुणी आकार झाला गुणवंत घाली दंडवत बुजून या तीर्थे त्याची इच्छा करिता नित्य काळ ववय निर्मळा आपण अशी साधू साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी हे साधू हे शांतिगिरीजी महाराज। जय जय जनार्दन। हो, हाँ, बताइए, ये करो। हाँ, आहे। बोलो, बताओ। जनार्दन बाबा हाँ, पाण्यामध्ये तप केलंय, पाण्यामध्ये तप केलंय आणि वेरूळ जरूर। आणि त्यांच्यावाले शिष्य शांतिगिरीजी महाराज हे साधू आहे। हाँ, हे साधू असे आहे का मायबाप आहे, हाँ, जगाचे मायबाप आहे। उठा की जी मायबाप नका येऊ देऊ झोप, उठा की जी मायबाप नका येऊ देऊ झोप। ते तो कोणला उठावतात, ते तुम्हा आम्हाला उठावतात, जागे करतात साधू संत। म्हणून साधू संत आपल्या हिता करता जागतात। म्हणून संत सांगतात उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सैरे पिसोनी हे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी। बोला। हे नागा बाबा आहे। हाँ, ये बताओ नहीं बोला। काय नाव? नागा बाबा। हा, हाँ, बताओ। त्यांचे गुरु नागा बाबा जनार्दन महाराजांचे बाबांचे गुरु हे विश्वाचे ते गुरु स्वामी निवृत्ती दातारू। तशी परंपरा आहे, तशी ही बाबाजींची परंपरा आहे। काय परंपरा आहे? हे नागा बाबा जनार्दन बाबा शांतिगिरी महाराज यांची परंपरा आहे। शनी महाराज। हाँ, बताओ इनको। शनी महाराज सगळे कोणतं बी नाही असलं तर शनी दुःख हरण करणारे महाराज आहे, रामकृष्ण आहे। हो, थोडे मंदिर बड़ा है वो। मंदिर तिकडे आहे। हा, इधर आ ना। इकडे तू। ये शनिदेव जी है, देख लीजिए आप लोग। आप लोग बहुत जल्दी दर्शन कराऊंगा शनिदेव का। चलिए आगे भी दर्शन कराता हूँ। आइए, इधर ही मंदिर है। ये तो बहुत बड़ा मंदिर है। बहुत हर हर महादेव। ये बाबा जी है जो अपना यहाँ का। ये बाबा जी आप देख लीजिए, बैठे हुए हैं। कितने बड़ा स्थान है, देख लीजिए। चलिए आपको अंदर दिखाता हूँ। ये बजरंगबली का मंदिर है। हाँ। आपको दर्शन कराता हूँ।
हो रुक जाइए वही रहिए कैसा हुआ और खड़े रहिए बस ऐसा हाँ हाँ बताइए बजरंग बलीचं मंदिर आहे हे अनादी काळापासून चालत आलंय वर्ष माहित नाही काही नाही पारेगाव बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हा ही परंपरा आठवतीने तशी परंपरा चालू आहे ही आजा गेला पंजा गेला बाप फसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला ही परंपरा ही तशी चालू आहे आणि वैशिष्ट्य मारुतीचं दर्शन घेतलं का त्याच्या प्रसन्नता शरीरावरती राहणार पारेगावचे कोणतेही बी नाही असू कोणी बालक असू वयोवृद्ध असू मारुतीचं दर्शन करून त्याच्या शरीरावरती प्रसन्नता राहणार असं हे संकटमोचन हनुमान दैवते शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जवळ बोटा सूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज जवळ बोटा असं हनुमंताचं मंदिर आणि बुद्धिमाता मी रामकृष्ण चलिए आगे दिखाते हैं ये कौन सा मंदिर है विठ्ठल रुक्माई हाँ बताइए अनादी काळापासून चालत आले पहिलं हाँ बताइए बोलिए बताइए पहिलं कोटीच नव्हतं काही चंद्र सूर्य तारा नाही तेव्हापासून हे मंदिर जसं चालू झालंय तसं हे प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिराची शिवी तो हार असं वाटी तो अनिक घ्यारे होऊ नका राहणवरी विठेवरी ज्याचे पाऊले समान तोच एकदान सुर जाता मनाचे संकल्प पावेले सिद्धी जरी राही बुद्धी याची पायी तुका म्हणे माझं धाडे देईन रूप मार्ग हा सोपा सुख रूप हा शिवी तो हारस वाटी तो अनेक हारस सगळ्यांना सेवन करायला पाठवलाय तो विटेवरती उभा आहे तू विटेवरी सकाळी बाई हो करी कृपा माझी मन लागो तुझी पायी हो करी कृपा जय जगदंबा पूर्ण कदंबा अवतार घेतले जय जगदंबा पूर्ण कदंबा जगवत बोलो देह तुझा अर्पिला तुझ्या फुलवारा बांधला आई बाबाने थोर जाणून तुझ्या उपेक्षी देऊ हाती पारडे देऊन तिने मग भिकेशी लाविले फळा पांगळा करून आपणा जवळे बैसले असं हे पांडुरंगाचं मंदिर विठोबा मला मूळ झाडा धावत येतो बिडा चरणी लोळत तशी गडबडा माझा जीव झाला वेळा कर ठेवणी कटेवरी उभा राहिला विठेवरी उभा राहिला विठेवरी 28 युगापासून ते विठेवरती उभा आहे खास तो आईवडिलांची सेवा करीत असेल त्याच्याकरता तो उभा आहे रामकृष्ण और कुछ बताइए और कुछ ये जैसे जी इधर मंदिर है चलिए दर्शन करा दिए आइए हे आशीर्वाद देव आइए रात अरे हर हर महादेव हाँ ये अपना बताइए इनको बोलो श्री क्षेत्र पैठण हाँ भारत पैठणला जाते देव कौन सा है त्याच्यात पैठणला गेला आशीनाथाच्या पादुका घेऊन पैठणला भेटण्याकरता जातो नाथ महाराज शांतीचे सागर सगळे दिंडी इथून पैठणला जाते श्री क्षेत्र पैठण ते नित्यनेमानं आरती कालापासून दिंडी झाली ही परंपरा आहे त्याची नाथांची परंपरा आहे आदिनाथापासून ही परंपरा आली ज्ञानदेवा ज्ञान दिले सांगदेवा ते बोधले तोच बोध माझे मनी राहू एका जनार्दनी हा प्रत्येकाच्या मनामध्ये बोध राहून ही दिंडी आणि ती काळापासून चालत आहे नरहरी महाराज दिंडी चालवतात असं म्हणजे आता ही सुरू आहे बाबा आप मंदिर पे आते हैं बाबा अब यहीं रहते हैं मंदिर बाबा अपना नाम बताइए बाबा अभी नहीं बोल रहे हैं भैया बाबा आप कुछ बोलिएगा बाबा हर हर महादेव हर हर महादेव हो सकाळमध्ये श्रेष्ठ शिवनाम वरिष्ठ आवडेने नामजपा शिव शिवमंत्र सोपा आईसा भक्ताचा अंकित भगवान शंकर असं दैवते जशी इच्छा करीन तसं तुझं पूर्ण होईल तशी तुझी इच्छा पूर्ण होईल एका जनार्दनी उधार देणे त्रिभुवनी साचा द्यायच्या बाबतीमध्ये ते भगवान शंकर उधार दैवते आरवण ज्याच्या नंदीवरी वामन की शोभी गिरजाणारी तुझ्या पाठीमागं महादेवाचा झेंडा आहे आरवण ज्याच्या नंदीवरी वामन की शोभी गिरजाणारी त्रिशूडमुरी शंख कपाल मस्तकी गंगा चंद्रभाल अंगी भोवतीले पण सदा समाधी तल्लीन मुखी रामनाम छंद एका जनार्दनी परमानंद रामकृष्ण अपना नहीं पहले बाबा जी हमारी तरफ से बोले बाबा बहुत बोले आप बहुत बताए आप लोग तो ये बाबा बोले अभी दो बात रख सकते हैं आप
दो बातें रख सकते हैं। ये इधर अभी ये बोलता भगवान। हम रंग बजाते, वो भगवान शिव जी के हाथ में डमरू था ना, वो डमरू से निकले हुए बोल बोल धा बोल। किट धूम किट तदान धूम किट तक धूम किट तक धूम किट तदान धूम किट धा किट धूम किट तक तक धूम किट तक तक धूम किट तक तक धूम किट। चलिए आप ये आचार्य है बोल। चलिए ठीक है भैया, आप लोग यहाँ का दर्शन करा दिए, कितना अच्छा लगा होगा। आप लोग कमेंट में हर हर महादेव लिखिएगा, लाइक शेयर कीजिएगा और फॉलो कीजिएगा। चलिए नेक्स्ट वीडियो मिलता हूँ। ये क्या मंदिर है कि गेट है? गेट है। चलिए ठीक है, फिर नेक्स्ट वीडियो मिलता हूँ।